पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादा दादा, अरे दादा, हे काय करतोयस तू? मुलांनी बाहेर एवढा पसारा घातलाय, ती बिचारी आनंदी तिकडे आवरते आणि तू इथे काय हा पसारा घालून ठेवलायस? हा, आनंदीच्या वस्तूंसाठी, तिच्या कपड्यांसाठी हे कपाट मोकळ करतोय। काय झालं? नाही, काही नाही। म्हणजे चांगलं आहे ना दादा, ती बिचारी तरी किती ऍडजस्ट करणार ना। मला मदत कर। दादा, अरे केवढं सामान आहे हे, काय करायचं याचं? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं, म्हणजे सुचवायचं होतं। बघ हं, तुला पटतंय का? कसं आहे ना दादा, की मी ते घर सोडून ह्या घरात आले, मला इथे सगळं खूप छान मिळतंय, काहीच कमी नाही मला या घरात। पण बाहेर अशा खूप बायका असतील ना रे, ज्यांच्यावर अत्याचार होत असेल, ज्यांना घरातनं बाहेर काढलं असेल, काहीच नसेल त्यांच्याकडे। दादा, आपण हे सगळं सामान जर त्यांच्यापैकी कुणाला दिलं तर मदत म्हणून, म्हणजे त्यांच्या पण उपयोगी पडेल ना हे सगळं। बरोबर आहे तुझं। हे सगळे कपडे विरून खराब होणार, त्यापेक्षा जर कोणा गरजू स्त्रियांना दिले गेले तर आम्हालाही बरं वाटेल। आणि हो दादा, आपण ह्यातलं काही आनंदीला वापरायला नको देऊया हा। नाही म्हणजे कसं आहे की लहानपणापासून तिने तिच्या बहिणींच्या वस्तू वापरल्या असतील, बहिणींचे कपडे वापरले असतील, तर आपण आता तिला सगळं नवीन देऊया ना, जे फक्त तिचं असेल। तिची नवी जागा देऊया तिला। अहो, काय करताय तुम्ही? अगे ते खरी चांदी आहे ती अरे नाही दादा, हे चांदीचं नाहीये, माहितीये मला। सांगा ना, काय करताय तुम्ही? नाही म्हणजे हे सगळं रमतेंचं सामान कशाला बांधताय? आनंदी, तुझ्या सामानासाठी आम्ही हे कपाट मोकळ करतोय। काय? हो, आतापासून तुझं सगळं सामान, तुझे कपडे ह्या कपाटामध्ये तू ठेवायचे आहेस। पण हा, ते ड्रॉइंगचं सामान आहे, त्या वस्तू मात्र वेगळ्या ठेवा, नाहीतर पुन्हा तुझे कपडे खराब होतील। तुझ्या त्या वस्तूंसाठी आपण कुठेतरी दुसरीकडे सोय करूया, ठीक आहे? हो, पण कशाला? मला खरंच हे कपाट पुरेसं आहे, माझं सामान व्यवस्थित मावतं। रमातेंचं कपाट नका खाली करू तुम्ही। मला काही म्हणजे खरंच सगळं सामान मस्त आहे। आनंदी, पण आता आम्ही केलंय ना रिकाम, आता काय हरकत आहे? पण हे सगळं आनंदी, हे सामान काही आपण टाकून देणार नाही आहोत। हे सामान आपण एखाद्या गरजू बाईला दान करणार आहोत। दादा स्वतःहून म्हणतोय।
अख्खं आयुष्य पडलंय आपल्याकडे. एकदा का मनाचे दरवाजे उघडले तर कपाटाचे आपोआप उघडतील. थँक्यू. हे बाय माझे. दादा, आनंदीचे कपडे भरायला घ्यायचे. रमाताई, हे सगळं सामान मी नाही बाहेर काढलं, ह्यांनी काढलंय स्वतःहून. पण त्यांना असं वाटत होतं की गरजू लोकांना आपण हे सगळं सामान द्यावं. रमाताई, वाईट वाटतंय ना तुम्हाला? माहिती आहे मला. मी सगळं सामान ठेवते तुमच्या कपाटात, पण तुम्ही ना चिडून घर सोडून जाण्याचा विचार नका करू. ठीक आहे आनंदी, नाहीतरी आता हे सगळं ठेवून काय उपयोग आहे? मी आता निघून जाणारच आहे, आणि असंच ठेवलं तर एक दिवस विरून जाईल हे सगळं. 6 वर्ष झाली आता असंच पडून, पण आठवणी तर राहतील ना. रमाताई, असं नका बोलू तुम्ही. हे आनंदी, अगं खरंच सांगते मी काय रागवले नाहीये तुझ्यावर, पण एक काम करशील का माझं? हो, सांगा ना, करेन मी. याच्यात एक रुमाल आहे, तेवढा फक्त काढून ठेव, आणि हा राघवच्या कपाटात ठेव. ठेवशील ना? रुमाल? हा रुमाल? रमाताई, हा रुमाल कशासाठी ठेवायचा आहे? नाही म्हणजे बघा ना, डाग पण पडलाय. रमा, तू ज्या आनंदाने खाऊ पाहतेस ना, तुला ते खायला जमत नाहीये. एक मिनिट थांब थांब. एक आता खा. दादा द्या, आता टप्पाटप द्या. टप्पाटप? टप्पाटप द्या द्या द्या. गोड आहेस तू आणि बिंदास्त आहेस. असेच बिंदास्त राहा. आय लव्ह यू. काय बोलला? ते चुकून. काय बोललास? म्हणजे तू ऐकलंस ते चुकून बोललो मी. ठीक आहे, चुकून तर चुकून. आय लव्ह यू. रमाताई आता कुठे हे सगळं विसरण्याच्या मार्गावर होत्या, आणि जर पुन्हा त्या विचारात गेल्या तर त्यांना त्यातून बाहेर काढणं खूप अवघड होईल. आनंदी, नाही राहावं ते आता मला. आनंदी, मी स्वतःला किती थांबवण्याचा प्रयत्न केला ना, तरी नाही थांबवू शकत. रमाताई, काही करून ना मला ती पाणीपुरी खायची. पाणीपुरी? हो.
रमाताई, तुम्हाला थोडीच खाता येणार आहे पाणीपुरी. जायच्या आधी मला त्या पाणीपुरीचा आस्वाद घ्यायचा आहे आणि पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी ती प्रत्यक्ष थोडीच खायला पाहिजे. हे होय, हेच ते ठिकाण. हा माणूस सोडला ना तर बाकी सगळं तसंच आहे. आणि चांगली तिखट बनवायला सांग. तिखट? हा, असं नाकातोंडात ना जोपर्यंत पाणी येत नाही ना तोपर्यंत पाणीपुरी खाल्ल्यासारखं वाटत नाही. सांग सांग त्यांना तिखट. दादा, पाणीपुरी तिखट बनवा. हा. आनंदी, त्यांना ना रगडा जरा कमी टाकायला सांग. म्हणून पाण्याची चव लागत नाही. सांग ना त्यांना रगडा कमी आणि पाणी जास्त. रगडा कमी हा. आणि तिखट बनवा. लागली तिखट. येस. बस तुला. हा मग ठीक आहे. सुकी पुरी माग ना. हा, सुकी पुरी. हा. चला चल. काय बघतेस? मला हसताना कधी पाहिलं नाहीयेस का? रमाताई, किती दिवसानंतर हसताय तुम्ही. छान वाटतंय तुम्हाला असं बघून. अशाच हसत राहा. इतका विचार करतेस माझा? हो मग. नाही म्हणजे तुम्हाला पटत असेल किंवा नसेल पटत, मी तुम्हाला माझी जवळची मैत्रीण मानते. तुम्ही आतापर्यंत जे काही केलं ते माझ्या रागापोटी नाही केलं. माहितीये मला. तुम्ही जे काही करत होता तुमच्या घरातलं अस्तित्व टिकवण्यासाठी करत होता. बरोबर ना रमाताई? वेळोवेळी आधारही दिला तुम्ही मला. आता वर्षाताईंचंच उदाहरण बघा ना. आपण जेव्हा वर्षाताईंना त्यांच्या नवऱ्याच्या तावडीतून सोडवत होतो तेव्हा तुम्हीच होता ना माझ्यासोबत. किती आधार दिला तुम्ही मला. आता तुम्ही भोपळी मिरचीचं मुद्दाम केलं होतं ना रमाताई. टोमणा मारतेस ना मला? नाही, खरंच रमाताई, टोमणा नाही मारत आहे. वेळोवेळी तुम्ही मला साथ दिली, आधार दिला. आता भांडण काय मैत्रिणींमध्ये होत नाही का? मी मानते तुम्हाला माझी जवळची मैत्रीण. भांडण झाली तर काय झालं? असं तुम्ही चेहरा पाडून शांत राहून न बोलता घरातून निघून गेला असताना रमाताई, मला खूप त्रास झाला असता त्याचा. रमाताई, तुम्ही जाणार आहात ना 25 तारखेला? जा, पण मला तुम्हाला असं हसत जाताना बघायचं. असा चेहरा घेऊन नाही. आता कसला आनंद आणि कसलं दुःख. मला आता सगळं सारखंच. ह्या व्यतिरिक्त तुमचं आयुष्य असेल ना रमाताई? रमाताई, तुम्ही ना विसरून गेलात. ह्या पलीकडेही तुमचं आयुष्य आहे, तुमचं अस्तित्व आहे. आपण तुम्हाला तुमचं अस्तित्व परत देऊया. म्हणजे तुम्हाला असं नाही वाटणार की हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं. तुमच्या सोबत कायम छान छान आठवणी असतील. असा विचार मी कधीच केला नव्हता. मग आता करा विचार. आपण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करूयात. हा इच्छापूर्तीचा आनंद मला पण घ्यायचा आहे. आनंद. हा, किती विचार करतेस तू माझा.
अहो सॉक्स हे सॉक्स कशाला? मला खूप कंटाळा आला आज. कशाला म्हणजे? हो बसता काय तुम्ही? ऑफिसला नाही जायचंय? नाही, मला खूप कंटाळा आला. झोपता काय तुम्ही? अहो आई असतील. उठा बरं. अरे उठा. चिंगीसारखं वागताय तुम्ही. हल्ली तर चिंगी पण असं करत नाही. अरे पण मी आधी कधी असं करायचो, पण आज खरंच मला खूप कंटाळा आलाय. डबा. डब्याचं काय? डबा मला पाठवूनच राहणारच वाटतं. ऐक ना, डबा नको मला. नाही, मला कंटाळा आला. राहू दे. तुमच्या आवडीची भाजी केली आहे. भाजी केली ते काय करायचं? इकडे एवढं कौतुकाने सांगतेस भाजी केलीस, पण खाणार कोणासोबत आहे? तिकडे ऑफिसमध्ये कलिग्स सोबत, ते पण कुठल्या तरी केसवर गहन चर्चा करत करत. नको, त्यापेक्षा आपण एक काम करूया. घरी थांबतो आणि आपण घरी छान एकत्र जेवण करूया. सुट्टी किती छान आपण एन्जॉय केली ना. केली, छान एन्जॉय केली. पण झालं ना आता. ऑफिसला जायला हवं. उठा बरं. असं काय करताय तुम्ही? उठा चला. इतके दिवस थोडी घरी राहणार कोणी. हे घ्या चला. पण मला खरंच कंटाळा आलाय. जा तुम्ही. थोडा वेळ जा, चेहरा दाखवा आणि परत घरी या. काय ग, दुष्ट आहेस तू खूप. मी दुष्ट आहे? चिंगीने असं बघितलं तर काय म्हणेल ती? ओरडणार ना तुम्ही तिला? मग बरं चला जा आता. ठीक आहे, सॉक्स घेऊ दे मला. हा थांबा. बसा. हे घ्या. अरे फ्रेम पडली. अशी कशी काय पडली? निघालाच. ही फ्रेम अशीच तिकडे ठेवून चालणार नाही. ती परत पडू शकते तिकडे आणि डॅमेज होऊ शकते. तो खिळा मी आत्ताच फिक्स करतो. थांब. आता आता कशाला करताय? ऑफिसला जायला उशीर होतो ना. संध्याकाळी आल्यावर बघा. लवकर या, पण त्या खेळायचं काम नक्की करा. हा आता जा ऑफिसला तुम्ही. जा. हे घ्या. फोन, चावी, सकाळ कोट. टाटा. ती सहज बोलून गेलास राघव. तुझं माझ्यावरचं प्रेम आटत चाललंय, पण माझं नाही. माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि ते कायम तसंच राहणार आहे. तशीही मी निघून चाललेच आहे आता. गरम गरम चहा आणि बिस्किट हाणते आणि मग आराम करा. अगं काय ग मध्ये ठेवलंय असं? आनंदे आनंदे आई काय झालं? काय नाही, मला लागलं का? लागलं? मागे लागली. माझ्या मागे लागली. कपिलला बाजूला कर. हो बाजूला केलं. रस्त्यात ठेवलं तिला. माझ्या मध्ये मी ठेवलं. ते जरा खिळा लूज झाला होता ना म्हणून. बाजूला करते. माझ्यापासून लांब ठेव. हो करते आई, करते. राघवला पण अक्कल नाही. एवढा पण फोटो आणून ठेवला काय. आणि ऐक ना, ऐक आनंदी. आई ठेवते ना मी बाजूला. बसा बरं तुम्ही. बाई ग, चांगलं चालू आहे ना ग तुमचं. हा कशाला ठेवायला हवं हिला? काढून टाका ना. मला तर वाटतं असं फोटोसा घ्यावा, खिडकीत उभं राहून छान पण खाली आपटावा. जिवंत पण त्रास दिला तर मेल्यावर सुद्धा सोडत नाहीये. मला सोडत नाही. आनंदी या बाईंना समजावून सांगा. नेहमी माझ्यावरती रागवतात. त्यांना सांग आता मी घरातनं बाहेर निघून चालले.
आता माझी फ्रेम कशाला घरातनं बाहेर काढायची? तुम्ही चला बरं आत. आता आत कशाला? ए समोर आहे म्हणून काय खायचं पण सोडू का मी? मी नाही घाबरत. लक्षणा करणे काय मी कशाला घाबरू? आई